विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 2026 मध्ये महाराष्ट्र MCA CET देणार असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MCA CET विषयी डिटेल डिस्कशन करणार आहोत. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, या CETचा असणारा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, त्यानंतर या परीक्षेचा असणारा डिटेल सिलेबस, तुम्हाला रजिस्ट्रेशन कधी सुरू करायचेत आणि हे रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला किती फी पे करावी लागणार आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचा असणारा एक्झाम पॅटर्न, महत्त्वाच्या तारखा आणि परीक्षेचा सिलेबस, तसेच परीक्षेला जाताना कुठली काळजी तुम्ही घ्यायला हवी, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून मिळणार आहे. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र MCA CET साठी असणारी लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईनमध्ये 22 डिसेंबर पासून सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे लाईव्ह क्लासेस रेग्युलरली अटेंड करणं पॉसिबल नसेल, तर हेच क्लासेस तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स सोबत या परीक्षेची प्रॅक्टिस होण्यासाठी फ्री मॉक टेस्ट तुम्हाला दिल्या जातील आणि 2000 MCQचा संच सुद्धा तुम्हाला इथे या बॅच मध्ये दिला जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच फक्त तुमची एक्झाम होईपर्यंतच नव्हे, तर एक्झाम झाल्यानंतर अगदी तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे. तसेच लाईव्ह लेक्चर आणि मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस परीक्षेपूर्वी या बॅचमध्ये कव्हर केला जाणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये महाराष्ट्र MCA CET हा कोर्स तुम्ही सर्च करून जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या MCA कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण या परीक्षेविषयी माहिती पाहूयात. तर ही जी परीक्षा आहे महाराष्ट्र MCA CET, ही स्टेट लेवलची एंट्रन्स एक्झामिनेशन असून MCA कोर्सेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी ही परीक्षा दिली जाते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंट एडेड आणि अनएडेड कॉलेजेसमध्ये तुम्ही ऍडमिशन या परीक्षेच्या माध्यमातून घेऊ शकता आणि ही CET दिल्यानंतर स्ट्रिक्टली कॅप राऊंडच्या बेसिसवरती तुमचे ऍडमिशन्स या कॉलेजेसमध्ये होतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ही जी परीक्षा आहे ती महाराष्ट्र CET सेल घेते आणि CET सेल तुमचं एक्झामचं रजिस्ट्रेशन असेल, तुमची एक्झाम घेणं असेल, तुमचा रिझल्ट जनरेट करणं असेल आणि तुमचे कॅप राऊंड प्रोसेस करणं असेल, या सर्व गोष्टींसाठी CET सेल रिस्पॉन्सिबल असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचा जर आपण डिटेल क्रायटेरिया पाहिला, तर ही परीक्षा देणारा विद्यार्थी हा भारतीय नागरिक असायला हवा. त्यानंतर त्याचं कुठल्याही डिसिप्लिनमध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट असायला हवं किंवा तो विद्यार्थी फायनल इयरला तरी असायला हवा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, 12वी मध्ये त्या विद्यार्थ्याला मॅथमॅटिक्स हा विषय असायला हवा आणि जर तो विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधून असेल तर त्याला ग्रॅज्युएशनला 50% मार्क्स असायला हवे आणि जर विद्यार्थी हा रिझर्व किंवा फिजिकली हँडिकॅप कॅटेगरीमधून येत असेल तर त्याला 45% मार्क्स असणं आवश्यक आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, मी जसं तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही तुमच्या फायनल इयरमध्ये असाल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. पुढे विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या परीक्षेचे रजिस्ट्रेशन्स आणि एक्झामिनेशनच्या तारखा पाहिल्या, तर मागच्या वर्षी ऑनलाईन रजिस्ट्रेशन्स जे सुरू झाले होते ते 25 डिसेंबर 2024 ते 25 जानेवारी 2025 पर्यंत सुरू होते. आता या वर्षी सुद्धा साधारणतः 25 डिसेंबरलाच आपले रजिस्ट्रेशन सुरू होण्याची शक्यता आहे आणि पूर्ण 1 महिना वेळ आपल्याला हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी असतो. पुढे विद्यार्थी मित्रांनो, एकदा की आपण या परीक्षेचं रजिस्ट्रेशन केलं, त्यानंतर आपल्याला हॉल तिकीट हे ऑनलाईन पद्धतीने अवेलेबल होतात आणि जसं की आपल्याला माहिती आहे, आपली जी परीक्षा आहे ती 30 मार्च 2026 ला आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही ही परीक्षा देता त्यावेळेस त्या परीक्षेनंतर साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुमचा रिझल्ट डिक्लेअर केला जातो आणि रिझल्ट आल्यानंतर तुमच्या कॅप राऊंडची प्रोसेस सुरू होते. आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपण ऍप्लिकेशन फीज पाहिली तर ओपन कॅटेगरी असेल, OMS असेल किंवा जम्मू अँड काश्मीर कॅन्डिडेट्स असतील तर त्यांना ₹1200 फीज रजिस्ट्रेशन करताना पे करावी लागते.
जर विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असेल, EWS मधून असेल किंवा फिजिकली हँडिकॅप असेल तर ₹1000 परीक्षा फी द्यावी लागते. परीक्षा फी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पे करावी लागते आणि एकदा की तुम्ही ही परीक्षा फी पे केली तर ही नॉन रिफंडेबल असते. म्हणजे जरी तुम्ही सीईटी दिली नाही, तुम्हाला त्या केसमध्ये ही परीक्षा फी परत मिळत नाही. आता जर या परीक्षेचं मोड आणि मीडियम पाहिलं तर ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीची ही एक्झाम द्यावी लागते. परीक्षेसाठी तुम्हाला 90 मिनिटांचा वेळ असतो आणि या परीक्षेचं जे मीडियम आहे ते इंग्रजी आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये तुम्हाला MCQ म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जातात, जिथे प्रश्नाखाली तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले जातात आणि त्या 4 ऑप्शन्स मधून तुम्हाला कुठलाही एक बरोबर ऑप्शन निवडावा लागतो. या परीक्षेमध्ये टोटल तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातात. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जर इथे पाहिलं तर तुम्हाला फक्त 90 मिनिटांचा वेळ आहे आणि 100 प्रश्न तुम्हाला या 90 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजेच तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिटांपेक्षा कमी वेळ अवेलेबल आहे. त्यामुळे जर तुम्ही या परीक्षेची आत्तापासूनच व्यवस्थित प्रॅक्टिस केली, MCQ सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस केली, तर तुम्ही या परीक्षेमध्ये नक्कीच एवढ्या कमी वेळामध्ये सर्व प्रश्न सॉल्व्ह करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला फुल सिलेबस मॉक टेस्ट दिल्या जातात. तसेच सेक्शन वाईज मॉक टेस्ट दिल्या जातात, जेणेकरून ऑनलाईन एक्झामची तयारी तुम्ही त्या मॉक टेस्ट मधून करू शकता. तुमचं टाइम मॅनेजमेंट त्याच्यामध्ये सुधारतं आणि तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करता येते. आता विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये टोटल मार्क्स हे 200 असतात. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क इथे दिलेले आहेत आणि ज्या अर्थी तुम्हाला 2 मार्क एका प्रश्नाला दिले आहे, त्या अर्थी या परीक्षेमध्ये प्रश्न जे विचारले जातात ते मीडियम टू डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये विचारले जातात. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या परीक्षेची प्रॅक्टिस खूप चांगली करणं गरजेचं आहे. परीक्षेचं प्रिपरेशन व्यवस्थित करणं गरजेचं आहे. सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजायला हव्यात आणि त्या कॉन्सेप्टला तुम्हाला व्यवस्थित अप्लाय पण करता यायला हवं. त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये आमचे जे एज्युकेटर आहेत ते सीईटी सेलने दिलेल्या संपूर्ण सिलेबस वरती तुमचे लाईव्ह लेक्चर घेतात आणि हे लेक्चर्स जे असतात ते इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे असतात. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला एखादी कॉन्सेप्ट समजली नाही तर लगेच तुम्ही आमच्या एज्युकेटरला विचारू शकता आणि आमचे एज्युकेटर सुद्धा तुमच्या त्या शंकेचं निरसन करतात आणि तुम्हाला समजेल अशा पद्धतीने तुम्हाला शिकवण्याचं काम करतात. तसंच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. म्हणजे जरी तुमचं एखादं उत्तर चुकलं तरी तुमचे मार्क्स इथे कमी होणार नाहीयेत. पुढे विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या परीक्षेचा डिटेल सिलेबस पाहिला तर मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक या विषयामधून तुम्हाला 30 प्रश्न विचारले जातात आणि 60 मार्क या सेक्शनला आहेत. लॉजिकल ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंग मधून तुम्हाला 30 प्रश्न विचारले जातात. या सेक्शनला सुद्धा तुम्हाला 60 मार्क दिलेले आहेत. इंग्लिश लँग्वेज मधून तुम्हाला 20 प्रश्न विचारतात आणि या 20 प्रश्नांना 40 मार्क इथे दिलेले आहेत. कॉम्प्युटर कॉन्सेप्ट ज्या आहेत त्याच्यावरती 20 प्रश्न विचारले जातात आणि 40 मार्क्स त्या सेक्शनला दिलेले आहेत. मॅथमॅटिक्स मधून तुम्हाला अल्जेब्रा, ट्रिग्नोमेट्री, प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक वरती फोकस करायचंय. रिझनिंग मधून लॉजिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वरती फोकस करायचंय. इंग्लिश मधून ग्रामर असेल, वोकॅब्युलरी असेल, कॉम्प्रिहेन्शन असेल ते व्यवस्थित करायचंय. कॉम्प्युटर मधून बेसिक्स, सी प्रोग्रामिंग आणि OS फंडामेंटल्स वरती तुम्हाला फोकस करायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅच मध्ये या सर्व विषयावरती तुमचे लेक्चर्स घेतले जातात आणि परीक्षेला 90 पेक्षा अधिक पर्सेंटाइल कसे तुम्हाला मिळतील याच्याविषयी तुम्हाला गाईड केलं जातं. आता विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर परीक्षेपूर्वी साधारणतः 8 ते 10 दिवस तुम्हाला हॉल तिकीट दिले जातात आणि हे हॉल तिकीट तुम्हाला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईट वरती डाउनलोड करायचे असतात आणि हेच हॉल तिकीट तुम्हाला परीक्षेसाठी सोबत एक्झाम सेंटर वरती घेऊन जायचे असतात. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म फिल कराल त्यावेळेस तुम्ही तुमचे एक्झाम सेंटरचे प्रेफरन्सेस द्याल आणि त्या प्रेफरन्सेस नुसार तुम्हाला एक्झाम सेंटर इथे अलोकेट केलं जाईल. एक्झाम सेंटर वरती जाताना हॉल तिकीट सोबत तुम्हाला तुमचं ID प्रूफ सुद्धा घेऊन जावं लागतं, ज्यामध्ये आधार असेल, पॅन असेल, पासपोर्ट असेल किंवा वोटर ID तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि एक गोष्ट महत्वाची, तुमच्या हॉल तिकीट वरचं नाव आणि तुमच्या ID प्रूफ वरचं नाव मॅच व्हायला हवं. जर ते मॅच होत नसेल तर तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जात नाही. पुढे विद्यार्थी मित्रांनो,
ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाता, त्यावेळेस तुम्हाला एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर रिपोर्टिंग टाईम पूर्वी तिथे पोहोचावं लागतं. परीक्षा हॉलमध्ये तुम्हाला मोबाईल फोन अलाउड नसतात किंवा कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तुम्ही तुमच्या सोबत ठेवू शकत नाही. आणि परीक्षा देत असताना विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कीबोर्डची गरज नाहीये. तुम्हाला फक्त माऊसचा यूज करून ऑप्शन सिलेक्ट करायचे असतात. त्यामुळे कीबोर्डचा वापर तिथे करू नका. तुम्हाला जे कॉम्प्युटर स्क्रीनवरती परीक्षेविषयी इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत, ते स्ट्रिक्टली फॉलो करायचे. अदरवाईज परीक्षेमध्ये अडचण येऊ शकते. आता विद्यार्थी मित्रांनो, जे फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट आहेत, ज्यांना स्क्राइब फॅसिलिटीची गरज आहे, तर ती एलिजिबल कॅन्डिडेट्सला अवेलेबल आहे. आणि या फॅसिलिटीमुळे प्रत्येक तासाला 20 मिनिट तुम्हाला एक्स्ट्रा दिले जातात. आणि ही फॅसिलिटी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करत असाल, ज्यावेळेस सीईटीला ऍप्लिकेशन करत असाल, त्यावेळेसच सिलेक्ट करावी लागेल. त्याच्यानंतर जो स्क्राइब असेल तो सीईटी कॅन्डिडेट नसावा, हे सुद्धा सीईटी सेलने इथे तुम्हाला स्पष्ट दिलेलं आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा देत असताना काही नियम तुम्हाला पाळावे लागतात. कॉपीइंग किंवा चीटिंग इथे अलाउ नाहीये. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस तुम्ही जर तुमच्या परीक्षा हॉलमध्ये घेऊन गेलात तर तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकता. चुकीची माहिती तुमचं कॅन्डिडेचर कॅन्सल करू शकते आणि अशा विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट आहे तो नल किंवा वॉइड असा डिक्लेअर केला जातो आणि अल्टिमेटली तुम्हाला पुढे एमसीए ला ऍडमिशन मिळू शकत नाही. ही परीक्षा देत असताना तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. सीईटी सेलने सांगितलं आहे की एक्झाम पूर्वीच जेवढे सगळे इन्स्ट्रक्शन्स आहेत परीक्षेविषयी असतील, ते तुम्ही व्यवस्थित वाचायला हवेत. ते इन्स्ट्रक्शन तुम्हाला हॉल तिकीट वरती दिले जातात. त्यानंतर ऑनलाईन मॉक टेस्टची प्रॅक्टिस तुम्ही आत्तापासून करायला हवी, ज्याच्यामुळे तुमचं टाइम मॅनेजमेंट सुधारेल आणि 90 मिनिटांमध्ये इझिली तुम्ही 100 प्रश्न योग्य पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर एक्झाम मध्ये रॅन्डम गेसिंग तुम्हाला करायची नाहीये. जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत असेल आणि तुम्ही कॉन्फिडंट असाल तरच तो ऑप्शन सिलेक्ट करा. जरी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसली तरीही ऑप्शन सिलेक्ट करत असताना सर्व विचार करून व्यवस्थित तुम्हाला तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुम्हाला रेग्युलर चेक करायची आहे किंवा ग्लोबल ऑनलाईनला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवू शकता. कारण या चॅनलवरती सीईटीची संपूर्ण इन्फॉर्मेशन रेग्युलरली मी अपडेट करत असतो. आता विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलची जी वेबसाईट आहे www.mahacet.org या वेबसाईटवरती तुम्ही सीईटीची सर्व ऑथेंटिक इन्फॉर्मेशन पाहू शकता. टोल फ्री नंबर तुम्हाला इथे दिलेला आहे. याच्यावरती तुम्ही सुद्धा कॉन्टॅक्ट करून सीईटी विषयी इन्फॉर्मेशन मिळवू शकता. यांचे टायमिंग सकाळी 10 ते संध्याकाळी 6 आहेत. सीईटीची इन्फॉर्मेशन मिळवताना कधीही ऑफिशियल रिसोर्सेस यूज करा. रॅन्डमली कुठल्याही वेबसाईट वरती जाऊन सीईटीची इन्फॉर्मेशन मिळवू नका. त्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट सुद्धा दिलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या गोष्टींसोबतच सीईटीचा अभ्यास करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तो अभ्यास योग्य रीतीने योग्य रिसोर्सेस मधून योग्य गायडन्स खाली करायला हवा. त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनची जी लाईव्ह बॅच आहे ती 22 डिसेंबर पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, फ्री मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला इथे दिले जातील. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आत्ताच व्हॉट्सअप करा आणि ही बॅच जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या एमसीए कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी आत्ताच सुरू करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.